काय आपलं काय आपलं त्यांना काय बोलायचं असं आहे की ते जे बोलतायत तिकडे ते एक फ्रस्ट्रेशन आहे, ते एक आंतरिक दुःख आहे. त्या दुःखातून निर्माण झालेला तो संताप आहे की आता आमच्याकडे काहीच राहिलं नाही, सगळेच तिकडे गेलेले आहे आणि मुंबई सुद्धा इकडे झालेली आहे. मला सांगा, तो संताप हा येणार, त्यांच्या तोंडातून येणार, त्यांच्या मुखातून येणार, तो ते व्यक्त करणार. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. ते जेवढे संतापतील आपण समजलं पाहिजे तेवढं आपली शक्ती वाढलेली आहे. महिलांची शक्ती वाढली, युवकांची शक्ती वाढली, पुरुषांची, सगळ्यांची शक्ती आपली वाढते आहे. त्याचं ते द्योतक आहे. आणि त्यामुळे अरे तुम्हाला करायची आहे ना टीका, करा ना. राष्ट्रीय प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहे, येऊन जाऊन ते छगन भुजबळ, ते अजित पवार, तटकरे, ते प्रफुल्ल पटेल, काय झालं? विसरा आता आम्हाला, तुम्ही विसरा आणि नवीन तुमचं काम उभं केलं, करा तुम्ही. आम्ही आमचं काम निश्चितपणे उभं करू. त्यावेळेला सुद्धा सकाळी इथे पक्ष स्थापन झाला आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर जे आहे लाखो लोकांची सभा आपण आयोजित केली. समीर असतील, पंकज असतील, मी तुम्हाला सांगतो 3-3, 4-4 दिवस घरी आलेच नाहीत. तर महापौर बंगल्यावरच पाठीमागे जायचं आणि परत गाडीत येऊन बसायचे किंवा झोपायचे. अशी परिस्थितीतून काम केलं. काही नव्हतंच आमच्याकडं. अशा परिस्थितीमध्ये हा पक्ष उभा झाला आणि तुम्ही आमच्यावर एवढ्या दुगाने झाडतायत, याचं काही कारण नाही ना. ठीक आहे, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आम्ही इथे आलो. ती परिस्थिती तुम्हीच निर्माण केलेली होती. एकदा नाही, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा, 6दा तुम्ही सातत्यानं चर्चा केली की हे असं करायचं, हे असं करायचं, हे असं करायचं आहे. सगळ्या आमदारांच्या सह्या त्याच्यावर होत्या, हे असं करायचं आहे. पण ऐन वेळेला जे आहे, प्रत्येक वेळेला हो म्हणायचं आणि मागे जायचं, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. शेवटी आम्ही ठरलं बाबा, तळ्यात तसे नजर मळ्यात एकदाच जाऊया, चला. मग आता तुम्ही कशाला आता आमच्याबद्दल व्यक्त करताय? आम्ही आमचं काम करू. शक्ती आपल्याला वाढवावी लागेल, ती आम्ही निश्चितपणे वाढवणार. आणि ती शक्ती आमची वाढलेली आहे. मागच्याच काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की बीजेपी नंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा नंबर आलेला आहे. ही आमची शक्ती आहे, ही आमची शक्ती आहे. आणि तुमचा नंबर किती आला म्हणावा, सांगा बघू. मग लोक कुणाच्या बाजूने आहेत? शेवटी पक्ष असेल. पक्ष म्हणजे फक्त बोर्ड, पक्ष म्हणजे फक्त झेंडा, फक्त चिन्ह म्हणजे पक्ष नाही. तर पक्ष म्हणजे त्या पक्षात काम करणारे लोक, लोकांची शक्ती म्हणजे पक्ष आहे. आणि तो पक्ष जो आहे हा इथे आहे. तो पक्ष इथे आहे. सगळा हॉल भरलेला आहे, बाहेर लोक आहे. तो पक्ष इथे आहे. आणि माझी खात्री आहे हे सगळं पाहून उरले सुरले सुद्धा येईल. पण आता काय आहे की असे काही लोक तिकडे भाषणं करतात. आता मगाशी सांगितलं की ते अमुक अमुक बोलले, ते रामाबद्दल असं बोलले, याच्याबद्दल. तर कधी कधी मला असं वाटतं की उरला सुरला तो पक्ष जे आहे संपवायला बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही. हीच मंडळी जी आहे हा पक्ष लवकर जो आहे तो संपवून टाकते. अशी परिस्थिती निर्माण आहे. काही गरजच नाही. काय बोलतात, काय करतात? असेल तुमचा अभ्यास ठीक, अरे पण परिस्थिती काय आहे, वेळ काय आहे, लोकांची भावना काय आहे, याचा तर विचार करा. आणि मग या सगळ्या गोष्टीचे विचार करता जे आहे, मला असं वाटतं की तुमची आमची जी आहे जबाबदारी वाढलेली आहे. आपण राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. माझी खात्री आहे निवडणूक आयोगाकडे केस चालू आहे. आपण पूर्ण शक्तीनिशी आपले आमदार असतील, आपले खासदार असतील, आपल्या इथं जे कार्यकर्ते असतील, सगळ्यांचे पुरावे दिलेले आहेत. मला वाटत नाही की निर्णय आपल्या विरुद्ध, निर्णय निश्चितपणे आपल्या बाजूने लागेल. राष्ट्र